नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत.com. आज आपण लोकमत.com मध्ये एका अशा रणरागिणीसोबत बातचीत करणार आहोत जिने वयाची 45 वर्ष पूर्ण केली आणि तरी देखील 10वी जी आहे ती तिला शिकून पास व्हायचं होतं. 10वीची परीक्षा 27 वर्षानंतर देऊन त्यांनी 65% मिळवले आणि 65% मिळवून त्या फक्त पासच झाल्या नाही तर त्यांनी हे यशाचं शिखर गाठलेलं आहे. कारण 27 वर्षानंतर पुन्हा 10वीची परीक्षा देणं खरं तर किती अवघड असतं एखाद्या स्त्रीला. कारण आपल्या घराची जबाबदारी सांभाळून आपल्या मुलांना मोठं करून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना आपल्या लाईफमध्ये सेटल करून आपलं शिक्षण पुन्हा सुरू करायचं आणि यासाठी घरातल्या सर्व लोकांचा जो आहे, सर्व परिवारातील लोकांचा पाठिंबा आणि यासोबत त्यांनी जो म्हणजे एक प्रकारे यशाचं शिखर जे आहे वयाच्या 45व्या वर्षी गाठलं आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमका इथपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत वर्षा गुंजेवार आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं 27 वर्षानंतर असं का वाटलं की आपण 10वीची परीक्षा दिली पाहिजे. मी वर्षा विनोद गुंजेवार आणि माझ्या आईकडचं नाव आहे वर्षा देवरावजी जिलगिलवार. तर मला शिक्षणाची खूप आवड होती. तर माझ्या वडिलांनी मला बोलले होते की बा इकडे माझ्या वडिलांनी मला म्हटलं होते की बा तू शिक्षण जर तू 10वी पास करशील तर मी तुला शिकविल बा समोर, नाहीतर मी तुझं लग्न करील बा. तर माझ्या वडिलांनी मग हे माझे मिस्टर एका माझ्या गावाला आले होते दुसरी मुलगी बघायला. तर ती मुलगी काही तिथे होती नाही. तर मग त्यांनी म्हटलं की मला तुमची मुलगी दाखवता का बा. तर मग मला माझ्या वडिलांनी दाखवलं. जसं पाहायला पाहुणे वगैरे आले आणि मग नंतर ते येऊन गेले. तर मग यांना मुलगी पसंत होती. तर माझ्या आत्यांनी मग सांगितलं की बा गुंजेवारकडचे बघायला आले तर तुझं काय हे आहे बा, असेल तर बा तू ये बा घरपर्यंत तर बघून घे कसं काय आहे. तर माझे वडील, आई आणि माझ्या घराजवळच्या एक काकू आल्या आणि त्यांनी आल्याबरोबर डायरेक्ट माझं लग्न वगैरे पक्क करून डायरेक्ट साक्षगंधाची तारीख 1 फरवरी आणि 17 मार्च लग्नाची तारीख असं कार्यालय वगैरे मराठा प्रसारण सर्व त्यांनी पक्कच करून आले. तर मग ते मला म्हटलं की बाई तुझं लग्न वगैरे पक्क केलं. तर मी तयारच नव्हती का मला करायचंच नव्हतं आणि मेन म्हणजे मला मुलगा पण पसंत नव्हता सांगायचं म्हटलं. मी त्यामुळे पण मी त्यांना म्हटलं की बा मी लग्न करत नाही. आता खरं बोलायचं वेळ तोंडावर येऊन गेलं तर मी नाहीच बोलली त्यांना की मी करत नाही बा लग्न. तर आता आई बोलले की करा बा. तर मग मी लग्न तसं हो म्हटली. तर मग माझं लग्न झालं आणि 21 तारखेला माझा मॅथचा पेपर मी बसली होती. तर यांना म्हटलं की देऊ का. तर हे बोलले की मी 9वी शिकून तर तू 10वी शिकून काय करशील बा. तर मी मग विचारच सोडला. मी म्हटलं शिकायचंच नाही, म्हटलं शिकायचंच नाही. मग कसं मुलं झाले 2 आणि मग आता नंतर शिकीन म्हटलं तर मग सासूबाई मरण पावल्या 8 वर्षानंतर. नंतर आता म्हटलं शिकेल तर मग सासरे वगैरे होते आणि घरचं सांभाळणं 2 मुलांचं वगैरे करणं. तर मग सासरे वगैरे 27 वर्षानंतर सासरे मरण पावले. आता 1 वर्ष झालं मरण पावले. तर मग हे बोलले की आता तू फ्री झाली तर तू शिक्षण कर बा. तर मग मी आता म्हणून मग आता शिक्षणाची तुम्ही माझ्या आत्याच्या मुलांनी सांगितली की नरेंद्र नाईट स्कूल आहे. तर मी तिथे ॲडमिशन घेतली. तर आणि मग तिथे ॲडमिशन घेतली आणि माझ्या मिस्टरांनी म्हटले की कर बा तुझं शिक्षणाचं, तू तर सर्व याच्यातून फ्री झाली, मुलं पण बोलले फ्री झाली. म्हणून मी ॲडमिशन केली आणि शिक्षणासाठी तर नाव टाकलं मग नरेंद्र नाईट स्कूलमध्ये. ज्या वेळेस 27 वर्षांपूर्वी ज्या मिस्टरांनी तुमचे हस्बंड आहेत त्यांनी नाही म्हटलं होतं ते कसे काय तयार झाले मग आता. म्हणजे कसा सपोर्ट होता घरून आता पुन्हा. म्हणजे जरी तुम्ही 27 वर्षांनी 10वी देत आहेत आणि मुलं मोठी झाली आहेत, मुलं आपापल्या जागेवर सेटल आहेत, तरी पण कशा प्रकारे मग घरून प्रतिसाद होता. शिक्षण म्हणजे अभ्यास असेल एकंदरीतच, कशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्ही पार पाडल्या. नाही तर आता तुम्ही म्हटलं आता काही झालं तरी आपल्याला काही वेळ आहे आपल्याकडे, काय करणार बा आता, असं तर वेळ जात नाही. तर मी त्यांना म्हटलं की मला शिक्षण हे करायचंच आहे. तुम्ही काही पण म्हणा, मला आता 10वी म्हणजे काढायचीच आहे. तर त्यांनी बोलले की तुझी इच्छा आहे तर कर बा तू. म्हणून मग ते मुलं वगैरे शाळेत नेऊन द्यायचे, सायंकाळची शाळा राहायची. त्यांनी पण बोलले की शिक. तर मग मी म्हणून मग शिक्षणाचं हे केलं, निर्णय घेतला. मग या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही म्हणजे घराची जबाबदारी पार पाडत होतात, कसा अभ्यास केला. आपण बघतो की आजकालची जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण सुरू असतं तरी देखील आपण बघतो कित्येक वेळा कुठेतरी त्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. मग कशा प्रकारे तुम्ही या सर्व गोष्टी 27 वर्षानंतर 10वी देणं म्हणजे ट्युशन क्लासेस न लावता घरी अभ्यास कसा केला, कशा प्रकारे तुम्ही तुमचं नियोजन होतं अभ्यासाचं.
अभ्यासाचं काही नाही, सकाळी 5 वाजता उठायची, सकाळी 1 तास करायची 5 ते 6. मग 6 वाजले की आपले कामं वगैरे सरून 12 वाजतापर्यंत आपले कामं झाले की मग दुपारी फावल्या वेळात थोडासा अभ्यास, आणि नंतर मग सायंकाळी 6:30 वाजता शाळेत जायची. शाळेतून मग आल्यानंतर कधी स्वयंपाक करायची, कधी पहिले करून जायची. मग आल्यानंतर 10 वाजता जेवण वगैरे आटोपलं की मग रात्री 11 ते 12 हा एक तासाचा मी स्वतःसाठी वेळ दिला होता. नक्कीच. म्हणजे एकंदरीत पुन्हा संसाराची हो. जबाबदारी सांभाळून सांभाळून. पुन्हा तुम्ही अभ्यास केला आणि 65% तुम्ही हो. मिळवलेले आहेत. या यशामध्ये तुम्हाला कोणी कोणी तुम्हाला साथ दिली किंवा कोणाला तुम्ही याचं श्रेय देऊ इच्छिता? श्रेय तर आता मुलं आहे माझे, त्यांनी पण मला अभ्यास वगैरे घेण्यात मदत केली. छोटा मुलगा आहे आर्यन माझा, रिदम वगैरे, आणि शाळेतले टीचर्स लोक वगैरे त्यांनी पण मला खूप साथ दिली. शाळेतल्या टीचर्स असं भारती मॅडम वगैरे, झाडे मॅडम आणि प्रमोदराव पाटील सर आणि पिसे मॅडम यांनी पण मला खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं, शाळेतल्या टीचर्स लोकांनी वगैरे. आणि माझ्या आत्याचा मुलगा सूरज कोणतमार, तो पण म्हणायचा ताई तू अभ्यास कर, काढते. त्याची मिसेस पण म्हणायची अरे नैना वगैरे की ताई तू कर, तू होशील पास. तर सगळं ते बोलायचे. आत्या झाले माझे आजूबाजूचे, ते पण बोलायचे की तू कर, तू होशील बा, तू करू शकते बा, असं बोलायचे. म्हणजे एकंदरीत सगळ्या सगळ्यांनी मला परिवाराचाच परिवाराने दिलं साथ. आता आमच्या जाऊबाई आहेत, त्या पण बोलायच्या की बा तू करू शकते. आमच्या तर राकडे ताई समोरच्या आहे, त्या कल्याणी वगैरे याच्या समोरच्या, त्या पण म्हणायच्या. म्हणजे आणि आई पण बोलायची माझी का तू करू शकते, माझी आई आहे. बरोबर. हो. आता आईची काय म्हणजे एक प्रतिक्रिया होती जेव्हा तुमचा रिझल्ट आला, त्यावेळेस काय म्हणाल्या तुमच्या आई? माझी आई तर खुश झाली, एकदम आनंदात झाली की बा तिला म्हणजे चांगलं वाटलं की बा माझी मुलगी एवढ्या वर्षाने फेल पण झाली आणि पास पण झाली, तर तिला आनंदच झाला. नक्कीच. आता एवढ्या वर्षात 27 वर्षांचा जो हा प्रवास होता, या दरम्यान तुमची मुलं जी आहेत ती मोठी झाली, तुम्ही त्यांना इंजिनियर केलं. हो. तुम्ही स्वतः 10वी नापास असून हो. देखील दोन्ही मुलांना इंजिनियर केलं. हो. त्यावेळेस कधी असं वाटलं का किंवा मुलांकडनं किंवा आणखीन परिवारातल्या कुणाकडनं तुम्हाला असं बोलल्या गेलं होतं का की तू 10वी नापास आहेस, किंवा मुलांनी कधी म्हटलं होतं का आई तू तर 10वी नापास आहे, तू आम्हाला कसं सांगतेस, किंवा कधी अभ्यास घेताना काही अडचणी आल्या होत्या का? म्हणजे काय एकंदरीत? नाही, 10वी मी फेल असल्यामुळे तसं मला आल्या अडचणी. माझे मिस्टर पण कमी शिक्षण असल्यामुळे आल्या मला अडचणी. पण आता घरामध्ये माझे भासरे वगैरे आहे शिक्षणवाले वगैरे, त्यांनी सपोर्ट केला. त्यांची मुलगी आहे वगैरे, मुलगा, आणि समोरच्या त्या ताईंच्या राकडे ताईंच्या मुलगी आहे शीतल म्हणून, त्यांनी पण म्हणजे मुलांना कोणते आपल्याला प्रॉब्लेम आले, CBSE मध्ये मुलं टाकलेलं, त्यामुळे समजत नव्हतं ना काही काही गोष्टी वगैरे, तर त्यांच्याकडून वगैरे सांगायची. आणि वरती किरायदार पण होते, त्यांच्याकडून पण थोडा आपण सपोर्ट मिळाला. थोडं कधी काही आपल्याला नाही समजलं शाळेविषयी तर ते सांगायचे वगैरे, आणि मुलं वगैरे जायचे मग माझे भासऱ्यांकडे वगैरे, कधी काही समजलं नाही तर विचारायला वगैरे, असं आहे. नक्कीच. कधी वाईट वाटलं होतं या गोष्टींचं की आपल्या मुलांना आपण म्हणजे ज्याप्रमाणे ते शिक्षण घेत आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना शिकवू, आपण नाही शिकवू शकत आहे, वाटत होतं कधी असं? नाही, असं वाटत होतं की बा आपण शिकवणं, पण माझी इच्छा होती की आपल्या किंवा मुलांना मुलांनी असं कधी बोलून दाखवलं तुम्हाला? मुलं म्हणत होते कधी की मम्मी तू शिकली नाही तर बा, नाही कसं एकदा म्हटलं होती मुलांना की बा मम्मी तू अभ्यास तर करून पहा, मग तुला वगैरे कळते. तर मी त्यांना एकच म्हटलं, मला जरा जेव्हा वेळ येईल तर मी 10वी काढून दाखवेनच. जेव्हा मला म्हणजे येईल तर तुम्हाला मी दाखवून देईल की मी काय करू शकते बा म्हणून. तुम्ही आता ते दाखवून दिलंय हो, मुलांना. दाखवून काय मुलांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आता मुलं तर खूपच आनंदात आहे. मग दोघंही पण मुलं त्यांना चांगलं वाटत आहे की आपली मम्मी बा 10वी पास झाली, असं म्हणजे त्यांना खूपच म्हणजे अभिमान वाटला. त्यांनी पेढे पण वाटले दोन्ही मुलांनी पण, आणि खूप आनंदात आहे मुलं असं वगैरे. मग आता 10वी तुम्ही पास झाले, पुढे काय? पुढे अजून शिक्षण घ्यायचं आहे का? पुढे इच्छा आहे मला की बा आता माझं वय तर गेलं, आता मी काही समोर काही करू शकत नाही, 45 वर्ष आपण काहीच करू शकत नाही. पण मला आताची इच्छा आहे की 11वी करायची, 12वी, आणि सून येतपर्यंत माझा फर्स्ट इयर वगैरे होऊन जाते. आणि मला इच्छा आहे, जर मला समोर वाटलं तर मी पुन्हा शिकू शकते बा. माझ्या मिस्टरांनी जर मला हे केलं की बा तू शिक बा, तर मग मी शिकू शकते. देतील ते तुम्हाला आता परमिशन असं वाटतं ना? हो, 10वी तुम्ही पास केली आहे 65%. हो. काय ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा आहे म्हणजे मला तुमच्या आता घरात? म्हणजे असं वाटते की पहिलं असं वाटत होतं की मी फेल होईल तर काहीच करू शकेल नाही, पण आता असं वाटते की मी 11वी पण करेन, 12वी पण, आणि फर्स्ट इयर सेकंड फायनल पर्यंत, म्हणजे 50 वर्षापर्यंत जर मी 5 वर्षात जर मी करू शकले तर मी नक्की करणार समोरचं शिक्षण. बाकी तर दुसरं मी काही करू शकतच नाही ना.
बरोबर. आता वय गेलं तर काही मला कोणते एक्झाम वगैरे काही मी बसतच नाही, त्यामुळे मी करू शकतच नाही. पण एक शिक्षणाची तुमची जिद्द आहे ती हो. तुम्हाला म्हणजे आता 10वीची जी जिद्द होती ती तुम्ही पूर्ण केली, पास होऊन दाखवलं. आता पुन्हा ग्रॅज्युएशन पर्यंत शिकण्याची इच्छा आहे. इच्छा आहे ना, इच्छा आणि शिकील पण. आणि आता जसं आता मी तसं दुर्लक्ष केलं थोडं थोडं, पण आता तसं नाही करणार. आता मी जास्त अभ्यास करील आणि जास्त भर देईल की बा, आणि जे पण कोणी शिकणारे असतील त्यांनी असं वाटते की शिकावं त्यांनी चांगलं बा. नक्कीच. आपण बघतोय की आता जी मुलं आहेत, आताची जी पिढी आहे, जनरेशन आहे, आपण बघतो की अभ्यासाला घेऊन त्यांना आपण बघतो नेहमी की 10वी-12वीचं वर्ष असेल त्यांना डिप्रेशन येतं किंवा पुढचे विद्यार्थी जे असतील त्यांना डिप्रेशन येतं. आता तुम्ही 27 वर्षानंतर अभ्यास करून पुन्हा संसाराची जबाबदारी सांभाळून एवढे चांगले पर्सेंटेज मिळवले. काय संदेश द्याल अशा मुलांना ज्यांचं आता 10वी-12वीचं वर्ष आहे किंवा जे डिप्रेशनमध्ये आहेत? हो. काही नाही, हे जर आपलं शिक्षणाचं वय आहे, कधी पण म्हणजे कसं जे वेळ निघून गेल्यानंतर परत ही वेळत नाही. तर माझं एवढंच सांगणं आहे की जेही मुलं आहे त्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं, आणि आई वडील जे सांगतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, अभ्यास करा. आणि समोर तुम्ही आता अभ्यास केला तर तुमचं भविष्यासाठी तुमचं चांगलं आहे बा. कारण कसं वेळ निघून गेल्यावर एकदा गेलेली वेळ परत कधी येत नाही. मग आमच्यासारखं जे ते वेळ निघून गेल्यावर, तर मुलांना हेच सांगणं आहे की चांगला अभ्यास करा, हे करा, चांगलं शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही बा, चांगला आहे शिक्षणाचा. बरोबरच. याच तुमच्यासारख्या काही स्त्रिया असतील की त्यांचं शिक्षण राहून गेलं असेल, अर्धवट सुटलं असेल काही कारणामुळे, आणि आता पुन्हा त्यांना जर करायचं असेल, काय एक त्यांना सांगाल तुम्ही? म्हणजे तुमची जी आता तुम्ही 10वी पास केली आहे एवढ्या चांगल्या पर्सेंटेजनी, त्यांना पण काय सांगू इच्छिता तुम्ही? त्यांना सांगते की तुम्ही पण आता एक्झाम द्या बा, बसा, मेहनत करून बघा. तुम्ही पण एकदा ह्या चान्स बघा की आपण करू शकतो बा. स्त्रिया ही, आजची स्त्री ही मागे नाही आहे बा, करू शकते बा अभ्यास वगैरे. तर तुम्ही पण, माझं एवढंच मार्गदर्शन आहे की ज्याही अशिक्षित स्त्री आहे, ज्यांना असं शिक्षण राहिलं असं कोणी अडचणीमुळे, तरी नरेंद्र नाईट स्कूल आहे, तिथे तुम्ही ॲडमिशन करा आणि तुम्ही शिक्षण घ्या. तिथे चांगलं मार्गदर्शन मिळते आणि शिक्षणाचं चांगलं समज तिथं. धन्यवाद. तर नक्कीच वर्षा यांची ही जी प्रेरणादायी कहाणी आहे. आपण बघतो की 45 म्हणजे वय जे आहे हे फक्त आकड्यांमध्ये आहे, पण वयाला म्हणजे जिद्द जी आहे ती वयापुढे जी आहे ती आज हरलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे जिद्द जी आहे ती जिंकलेली पाहायला मिळते आहे. 27 वर्षानंतर पुन्हा 10वी ला बसणं, पूर्ण विषय घेऊन, आणि तेही 65% पास होणं, ही अगदीच जिद्द त्यांनी जी आहे ती आपली खरी करून दाखवली. मुलांना देखील त्यांनी म्हटलं होतं की मी तुम्हाला एक दिवस 10वी पास होऊन दाखवेल, आणि त्यांनी ते करून दाखवलं आहे. आज वर्षा गुंजेवार यांची जी कहाणी आहे ही नक्कीच इतर स्त्रियांकरता देखील प्रेरणादायी आहे. कारण 40 नंतर अभ्यास करणं किंवा 27 वर्षानंतर पुन्हा पुस्तक हाती घेऊन 10वी पास करून एवढे चांगले मार्क मिळवणं, ही खरोखरच जिद्दीपुढे आकाश ठेंगणं जे म्हणतात, ते ज्या गुंजेवार आहेत त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. आणि त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे कुठे ना कुठे इतर स्त्रियांचं जर शिक्षण थांबलं असेल त्यांच्यासाठी देखील वर्षा गुंजेवार या एक प्रेरणादायी ठरतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच चांगला वाटला असेल किंवा सकारात्मक वाटला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि lokmat.com ला फॉलो करायला विसरू नका.